हाय हॅलो आणि नमस्कार. तुम्ही पाहताय तारा न्यूज. कोल्हापुरामध्ये खंडपीठ आलं आणि ही तर खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांचं सगळ्यात जास्त योगदान लाभलं ते म्हणजे कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत चिटणीस सर. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया. नमस्कार सर. मला या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं आहे. प्रथमतः तुमचं खूप अभिनंदन की आपल्या कोल्हापूरमध्ये खंडपीठ आलं आहे. थँक्यू व्हेरी मच. सांगा मला हा प्रवास कसा होता आणि कशा पद्धतीने याच्यामागे प्रयत्न सुरू होते हे जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना आवडतील. तेव्हा मूळतः बाब अशी आहे की आम्ही जवळजवळ एक 18 माजी अध्यक्ष आहोत की ज्यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून मला बोलायला आवडेल. पहिली गोष्ट याचं कारण असं आहे की ही चळवळ जी आहे ही चळवळ एका काळामध्ये थोडीशी थांबल्यासारखी झाली होती. 40 वर्षाचा प्रवास नक्की आहे, पण मध्यंतरी थोडासा तो थांबल्यासारखा होता आणि तो जो पुनर्जीवन झालं आणि त्यापुढे ज्या झपाट्यानं ही आत्तापर्यंत आपण आलो या सर्वामागे एक जवळजवळ 18 आमचे माजी अध्यक्ष कारणीभूत आहेत. माझ्या पर्टिक्युलर कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर मी 2017-18ला या बारचा अध्यक्ष होतो. खंडपीठ कृती समितीच्या निमंत्रक होतो. त्यामुळे एकूण 6 जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व केलं होतं. अनेकांनी प्रयत्न केले, त्याप्रमाणे मीही प्रयत्न केले. मी माझ्या या कारकिर्दीमध्ये 2 वेळा त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना भेटलो होतो. त्यांनी शेवटी मला पत्र दिलं होतं आपल्याला की हे खंडपीठ करायचं झालं तर ते कोल्हापूरलाच करू म्हणून. तसंच त्यावेळचे तत्कालीन जे मुख्य न्यायाधीश होते बॉम्बे हायकोर्टचे, त्यांना आम्ही जाऊन भेटलो होतो आणि त्यांच्याकडून सुद्धा आम्ही ठाम आश्वासन घेतलं होतं की आमच्या या बाबीचा ते विचार करतील म्हणून. इतकंच नव्हे तर औरंगाबाद, नागपूर आणि मुंबईतल्या सर्व हायकोर्टच्या सन्माननीय न्यायाधीशांना भेटून त्यांना या चळवळीमागची भूमिका, या चळवळीमागची सत्यता आणि चळवळीची गरज या सगळ्या गोष्टी आम्ही जाऊन तिथे सांगितल्या होत्या, समजावून विशद केल्या होत्या. त्यांना निवेदनही दिली होती. कोल्हापूरच्या परिसरामध्ये खंडपीठासाठी व्यापक जागा मिळवण्याची एक अट फार महत्त्वाची होती आणि त्यासाठी आम्ही पुणा कमिशनर तसेच नगररचना विभाग मुंबई मंत्रालय इथपर्यंत जाऊन प्रयत्न केले होते आणि त्यावेळी त्या प्रयत्नांना यश आलं होतं. PWDकडून पर्यावरण आणि त्या अनुमती घेतल्या होत्या आणि मग शेंडा पार्कमध्ये जी जागा आहे ती जागा आपल्याला अलॉट झालेली होती. याही गोष्टी मी स्वतःला नशिबान समजतो की त्यावेळी हे प्रयत्न करायला मिळाले. मला सर्व 6 जिल्ह्यातील वकिलांचं तर सहकार्य झालंच, पण सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की या सर्व चळवळीच्या दरम्यान कधीही कुठल्याही पक्षकारांनी कुठल्याही वकिलाच्या विरुद्ध तक्रार केली नाही. त्यांनी ही चळवळ समजून घेतली, त्यांच्या फायद्याची आहे. या चळवळीमुळे त्यांना प्रत्यक्षात काय फायदे मिळणार आहेत हे त्यांना आम्ही समजावून सांगितलं आणि त्यांनी समजावून घेतलं. त्यामुळं आमच्या या चळवळीच्या दरम्यान 57 दिवसाचं आंदोलन कोर्ट बंदचं आंदोलन झालं. त्यानंतर 123 दिवसाचं सातत्याने उपोषण झालं, साखळी उपोषण. पण या कुठल्याही दरम्यान कुठल्याही वकिलाच्या विरुद्ध कसलीही तक्रार पक्षकारांनी केली नाही. त्यामुळं पक्षकारांचं आणि आम जनतेचं जे आम्हाला सहकार्य मिळालं ते फार मोठं आहे. राजकीय पातळीवरती बोलायचं झालं तर मी 2 व्यक्तींची आवर्जून नावं घेईन. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मुंबईमध्ये 6 जिल्ह्यातल्या सर्व आमदार खासदारांची मीटिंग बोलवली होती. तिथे गेलेल्या सर्व बारच्या आमच्या प्रतिनिधींच्या खाण्याची सोय त्यांनी केली होती. धनंजय माडिक साहेबांनी आम्हाला दिल्लीमध्ये कायदेमंत्र्यांची भेट करून दिली होती. तिथे सुद्धा त्यांनी आमच्या शिष्टमंडळाची राहण्याची जाणीवपूर्वक त्यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं. आम्ही जो एक मोठा आंदोलन इथं एक मोर्चा काढला होता, सतेज पाटील साहेब त्यामध्ये सहभागी झाले होते. म्हणजे अशा पद्धतीनं आम्हाला सगळीकडून. आणि राहिलं तर तुमचं मीडिया आणि वर्तमानपत्र या लोकांच्या मदतीशिवाय ह्या चळवळीची पूर्तता झाली नसती. कारण जनमानसापर्यंत आवाज पोचवणं हे करणं आम्हा वकील वर्गाला एवढ्या सहज शक्य झालं नसतं, जे केवळ तुम्हा लोकांच्या या मीडियाच्या आणि वर्तमानपत्रांच्यामुळे हे शक्य झालं आहे. आणि त्यांचेही फार मोठे. सगळ्यात मोठं एक आणखीन तर कोल्हापूरच्या जनतेचे सुद्धा एक फार मोठे आहे. एक प्राकर्षानं गोष्ट सांगतो आपल्याला की शाहू महाराजांचं पाणी तर आपण रोज पितोयच, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची सावली आजही आपल्याबरोबर आहे. आणि याची जर काय प्रचिती असेल तर ती ही आहे की जस्टिस भूषण गवई जे या सर्वाच्या मागचे मुख्य दैवत आहेत, ज्यांच्यामुळं हे आपल्याला खंडपीठ मिळालं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ते शाहू महाराजांचे भक्त आहेत
आणि एका भक्तानं स्वतःच्या गुरुला किंवा देवाला वाहिलेली एक फार मोठी आदरांजली आहे, ते खंडपीठाच्या रूपानं आपल्याकडे आली असं मी मानतो. नक्कीच सर. आता मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपल्या कोल्हापूरमध्ये खंडपीठ आलं आहे, तर याचे डिरेक्ट फायदे आणि बाकीच्या गोष्टी कशा होऊ शकतात हे जर जनतेला आमच्या तुमच्यामार्फत समजलं तर फार आनंद होईल. हे बघा, खंडपीठ इथे आलंच, पण त्याचबरोबरीला एक महत्त्वाची उलाढाल होणार आहे ती ही की जवळजवळ 28 विभागीय कार्यालय इथे येणार आहेत. म्हणजे पुणा बॉम्बेमध्ये किंवा नवी मुंबईला कोकण भवन असेल, पुण्यामध्ये कमिशनर कार्यालय असेल, बॉम्बेतले नगररचना मंत्रालयातले विभाग असतील, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स यापासून सगळे विभाग यांचं रिजनल ऑफिस आता कोल्हापूरला होणार आहे. एक डिपार्टमेंट म्हटलं तर त्याचे जवळजवळ 200-2.25 कर्मचारी असणार आहेत, अधिकारी कर्मचारी धरून. म्हणजे 28 गुणिले 2.25 हा एक पहिला. हायकोर्टचा स्टाफ वेगळा. इथे दररोज नाही म्हटलं तरी कमीत कमी 1000-1200 वकील ये जा करणार आहेत. इथे वकिलांनी ऑफिसेस आणि राहण्यासाठी घरं बुक केलेली आहे, करायला चालू केलेलं आहे. म्हणजे कालपर्यंतच्या प्रॉपर्टीला 20,000 रुपये भाडं होतं फ्लॅटला, त्या फ्लॅटचं भाडं आज 50,000 रुपये झालेलं आहे. हे गेल्या 8 दिवसातली ही झालेली. सगळ्याच उद्योगाला, रिक्षावाल्यांपासून, कारण ट्रॅफिक वाढणार आहे, रिक्षावाल्यांपासून ते या बिल्डर्स लोकांच्यापर्यंत सगळ्या व्यवसायांना इथे चालना मिळणार आहे. शहराचा विकास होण्यासाठी 2 अटकळी होत्या, एक खंडपीठ आणि दुसरी हद्दवाढ. त्यातली पहिली आज पूर्ण झालेली आहे. याचा फार मोठा फरक पडणार आहे. औरंगाबाद शहराचं आज जे आपल्याला उदात्तीकरण झालेलं दिसतंय त्याचं एकमेव कारण आहे तिथं खंडपीठ गेलं आणि त्यानंतर औरंगाबादची प्रगती झाली. प्रगती म्हणजे अशा पद्धतीने की कोल्हापूरचे 5 प्लॉटची किंमत औरंगाबादच्या एका प्लॉटची किंमत एक बरोबर होती. आता कोल्हापूरच्या देखील जागेंचे भाव आणि कोल्हापूरच्या हे सगळ्या वाढतील. सगळ्यात महत्त्वाचा काय फायदा असेल तर गरीब जनतेला न्याय मिळेल. जे लोक केवळ पैशाची पूर्तता हे तरतूद नाही म्हणून न्यायापासून वंचित राहिले होते, त्या लोकांना आता किफायतशीर, अत्यंत किफायतशीर मोबदल्यामध्ये स्वतःच्या न्यायासाठी झगडता येईल, स्वतःचे न्याय हक्क मिळवता येतील. मला वाटते यासारखा फायदा अन्य कोणताही महत्त्वाचा नाही आहे. आणि गोरगरीब जनतेपर्यंत हे जे न्यायदारी नेण्याचं जे भूषण गवईंनी जे कार्य केलं आहे, खरोखर कोल्हापूरच्या लोकांनी एक दैवत म्हणून त्यांची पूजा करावी एवढं मी सर्व जनतेला आव्हान करतो. तर सर याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे, पण नवोदित वकिलांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नवोदित वकिलांच्या दृष्टीने मला वाटतं ही सुवर्ण संधी आहे. मध्यंतरीचे काही दिवस असे आले होते की खरोखर वकिली व्यवसायात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली होती आणि त्यांचे उत्साहही कमी झाले होते. याचं कारण थोड्या अपॉर्च्युनिटीज कमी होत्या, पण आता त्या अपॉर्च्युनिटीज फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. बरेच आमचे लॉ ग्रॅज्युएट आहेत ते वेगवेगळ्या संस्थांच्याकडे लिगल ऑफिसर्स म्हणून काम करत होते. तिकडे जायचा ओढा थोडासा होता, पण आता जी ही संधी त्यांना उपलब्ध होणार आहे ह्या हायकोर्टमुळे, तर त्या संधीच्यामुळे मला वाटतं की नवोदितांना आता तर काळजी करण्याचं कारण नाही आहे, पण लॉ कॉलेजेसची ॲडमिशन आता इथून पुढे थोड्याशा त्याला काय म्हणतात नाही देणगीच्या स्वरूपात त्याच्यामध्ये द्यावं लागून मग तिथे ते ॲडमिशन्स होतील अशी मलाही. कारण एक वकील प्रोफेशनला एक वैभव प्राप्त झालं आहे. एक लक्षात घ्या, ज्या समाजामध्ये वकिलांचा सन्मान आहे, ज्या वकिलामध्ये न्यायाचा सन्मान आहे, त्या समाजाची उन्नती व्हायला वेळ लागत नाही. आणि वकील, नवोदित वकील तर घटक आहेत या संघटनेचे. म्हणजे न्यायालयीन संघटनेचे किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येक घटकाचं ला एक सुवर्ण संधी मिळणार आहे आणि त्यांच्या एक म्हणजे अपेक्षित नव्हत्या अशा पद्धतीच्या त्यांच्या इथून पुढे प्रगती होत राहतील याची मला खात्री. नक्कीच सर. आता आपण पाहिलं की कोल्हापूरमध्ये खंडपीठ आलं आणि त्यासोबत काय काय फायदे होऊ शकतात, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गवळी सर असतील किंवा चिटणीस सर असतील यांसारखे अनेक वकिलांनी याला पुढाकार घेऊन आपल्या कोल्हापुरात खंडपीठ आणल्यामुळे आपल्या सर्वांचाच फायदा होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू,
मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.